मिनलचे चातुर्य. मिनल शेतावर जात होती. तिचे आई आणि बाबा पहिलेच शेतात होते. आज त्यांची मळणी होती. तिला शाळेतून यायला उशीर झाल्याने ती आज एकटीच होती. तिचे शेत घरापासून अर्ध्या तासावर होते. घरापासून निघाल्यावर सुरुवातीला तिला रस्ता माणसांनी भरलेला दिसला. नंतर मात्र ओसाड होता. आज बऱ्याच ठिकाणी मळणी असल्याने त्या रस्त्याला चिडपाखरू नव्हते. त्यामुळे ती सुरुवातीला घाबरली, पण धीर करून पुढे पुढे चालू लागली. वाटेतच तिला एक बाई दिसली. ती नवखीच होती. तिने तिला अगोदर कधीच पाहिले नव्हते. मिनलला बघून ती बाई तिच्याशी बोलू लागली आणि तिला पत्ता विचारू लागली. मिनल साधी मुलगी होती, त्यामुळे तिने त्या बाईला कसं जायचे ते सांगितले. ती बाई मिनलला बोलली, मी इथे नवीन आहे, तू मला त्या ठिकाणी नेशील का? सुरुवातीला मिनल विचार करू लागली. तेव्हा ती बाई मिनलला रिक्वेस्ट करू लागली. ती बाई दिसायला चांगली होती, त्यामुळे मिनल तिला घेऊन जायला तयार झाली. ते ठिकाण शेताच्या जवळच होते, त्यामुळे मिनलला जास्त मेहनत करावी लागणार नव्हती. मिनल त्या बाईला त्या ठिकाणी घेऊन जाते. ती बाई खुश होऊन तिला चॉकलेट देते. मिनल नको बोलते, तरी पण ती बाई चॉकलेट तिला खोलून खायला लावते. ती फोर्स करत असल्यामुळे मिनलला डाऊट येतो. ती त्या बाईकडे पाणी मागते. तेव्हा ती बाई पाणी आणण्यासाठी जाते. तेव्हा मिनल त्या बाईचा पाठलाग करते. तेव्हा मिनल त्या बाईचा व एका व्यक्तीचा संवाद ऐकते. चॉकलेट खाल्ल्यावर ती बेशुद्ध पडेल, तेव्हा मी तुला बोलवायला येईल. मग आपण तिला गाडीत टाकू आणि ठरलेल्या ठिकाणी घेऊन जाऊ. हे ऐकल्यावर मिनलच्या पायाखालची जमीनच सरकली. ती चॉकलेट फेकते आणि त्याचे कवर हातात ठेवते आणि कुठे लपायचे ते ठरवते. ती बाई येते. तेव्हा मिनल बेशुद्ध होण्याचे नाटक करते. ती बाई त्या माणसाला बोलवायला जाते. तेव्हा मिनल ठरलेल्या जागी लपते. ते दोघे येतात आणि तिला शोधू लागतात. ती काही त्यांना मिळत नाही, त्यामुळे ते दोघे शोधून कंटाळतात व गाडीत बसून निघून जातात. ती पोरं पळवण्याची टोळी होती. मिनलने प्रसंगावधान राखून आपली सुटका करून घेतली होती. थँक्यू.